नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत कोड लॅब आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ऑपरेटर्स. आपण या पायथन सिरीजमध्ये किंवा या कंप्लीट सिरीजमध्ये आपण ऑपरेटर्स हे इन डिटेल शिकणार आहोत. ऑपरेटर्स आपण ऑल ओव्हर हा पायथनची प्लेलिस्ट आहे तिथे आपण शिकणार आहोत आणि आपल्याला खूप इम्पॉर्टन्स पार्ट आहे ऑपरेटर्सचा कंडिशन्स वगैरे राईट करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन इन ऑपरेशन करण्यासाठी. ओके, इंट्रोडक्शन टू ऑपरेटर्स. Operators in Python. In Python, operators are special symbols that are used to perform operation on value and variable. ओके, आपण व्हॅल्यू पण पाहिली आणि व्हेरिएबल पण पाहिलीत काय असतं. आता आपल्याला व्हॅल्यू आणि व्हेरिएबल काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तर कोणत्या प्रकारचे ऑपरेशन आपण परफॉर्म करणार तिथं, ते कॅल्क्युलेट करणार आहे, कम्पेअर करणार आहे, तो डिसिजन घेणार आहेत. ओके, काही कंडिशन अप्लाय करून त्याचं काहीतरी डिसिजन किंवा आउटपुट शो करणार आहेत. तर त्यासाठी ऑपरेटर्स आर रिक्वायर्ड. ओके, फॉर एक्झाम्पल ॲडिंग टू नंबर्स, कम्पेअरिंग टू व्हॅल्यू, चेकिंग कंडिशन, असाइनिंग व्हॅल्यू टू द व्हेरिएबल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ऑपरेटर्स यूज करतो. तर व्हाय ऑपरेटर्स आर इम्पॉर्टंट. ओके, तर ऑपरेटर्स काय इम्पॉर्टंट आहेत? ऑपरेटर्स आर इम्पॉर्टंट बिकॉज दे अलाउ कॅल्क्युलेशन अँड लॉजिक बिल्डिंग. ओके, जसं की मी कंडिशन बोललोय किंवा कॅल्क्युलेशन करायचे असतील तर, आणि जे लॉजिक बिल्डिंगसाठी आपण वापरतो कंडिशनल स्टेटमेंट वापरतो. कंडिशन, लूप्स अँड फंक्शनमध्ये आपल्याला ऑपरेटर्सचा खूप जास्त यूज होतो. एव्हरी रिअल वर्ल्ड प्रोग्राम युजेस ऑपरेटर्स. कोणत्याही आपण ऑपरेशन करतो, आपण सिम्पली कॅल्क्युलेटर जरी वापरतो तर त्या कॅल्क्युलेटरला आपण काही ना काही ऑपरेशन परफॉर्म करतो त्यासाठीच ऑपरेटर वापरतो आपण. Data analytics involves heavy use of operators. Okay, without operators no calculation, no comparison and no decision making. Okay, तर समजले की ऑपरेटर्स किती इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर टाइप्स ऑफ ऑपरेटर. तर कोणत्या कोणत्या टाइप्सचे ऑपरेटर आहेत? पायथन प्रोव्हाइड डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर. ओके, फर्स्ट टाइप अरिथमॅटिक ऑपरेटर, सेकंड टाइप असाइनमेंट ऑपरेटर्स, थर्ड टाइप कंपॅरिझन किंवा रिलेशनल ऑपरेटर, आणि फोर्थ टाइप आहे लॉजिकल ऑपरेटर. ओके, लॉजिकल म्हणजे आपण अँड ऑर नॉट. ओके, तर फर्स्ट थिंग, हे चार प्रकारचे ऑपरेटर्स आहेत. फर्स्ट आपण आता कोड करून बघणार आहोत. आता पहिले फाईल तयार करणार आहोत operators.ipynb. ओके, फाईल तयार झालेली आहे. सेल ॲड करून घ्यायची. फर्स्ट टाईप बघणार आहे ऑपरेटर्सचा. पहिला टाईप आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके, आपण याला कमेंटमध्ये टाकणार आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणत्या कोणत्या टाईपचे आहेत? प्लस, मायनस एक आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, मॉड्युलस आहे, ओके, एक्सपोनेन्शियल आहे, फ्लोर आहे. ओके, या टाईप यांना आपण अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणतो. आपण याचं एक कोड बघू छोटासा कॅल्क्युलेशनचा. तर हे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं ए नावाचं, किंवा नंबर 1 नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, नंबर 1 10. ओके, आणि नंबर 2 इज इक्वल्स टू 5 केलं. ओके, तर हे झाले नम आणि num2 काय आहे? व्हेरिएबल, आणि 10 आणि 5 काय आहे? त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत. तर आपल्याला याच्यावर आता अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके, सिम्पली मी काय करतो, प्रिंट घेतो, त्याच्यात num1 प्लस num2 घेतो, num2 घेतलं. ओके, प्रिंट. तर अरिथमॅटिक प्लस ऑपरेशनने काय होईल? त्या दोन व्हेरिएबल्सची व्हॅल्यू प्रिंट होईल. तसंच सेम. ओके, मी इथे घेतो मायनस, इथे घेते इंटू, इथे घेतो डिव्हिजन, इथे घेतो फ्लोर, इथे घेतो मी मॉड्युलस ऑपरेटर, इथे घेतो मी एक्सपोनेन्शियल, आणि इथे घेतो मी, ओके थांबा, मी तुम्हाला इथे फ्लोर घेतो आणि इथे एक्सपोनेन्शियल घेतो. ओके,
तर पहिलं आपण ॲडिशन ऑपरेटर, जे पहिलं प्रिंट स्टेटमेंट आहे ॲडिशन ऑपरेटर. सेकंड आहे सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ओके, हे काय आहेत, अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत. ओके, आपण याला आता रन करूया. ओके, तर ओके, पहिल्या प्रिंट स्टेटमेंटचं काय आन्सर आलं, 15, बिकॉज ऑफ 10 + 5 = 15. नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंटचं काय आलं, num1 - num2. सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर आहे 10 - 5 5. ओके, त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं आलं 50. ओके, डिव्हिजन केली आपण, डिव्हिजनचं आलं 2. ओके ओके, आता मॉड्युलस ऑपरेटर कायसाठी वापरता, रिमाइंडरसाठी. तर त्याचं रिमाइंडर 0, बिकॉज ऑफ 10 / 5 त्याचं रिमाइंडर 0 येतं. ओके, आता फ्लोर. ओके, फ्लोर कशासाठी वापरतात, आता नीट लक्ष द्या. ओके, आपल्या डिव्हिजनचं काय आलं होतं, आउटपुट 2.5. ओके, तर फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय, डिसिमल व्हॅल्यू प्रिंट करत नाही, ओनली 2 प्रिंट करतो. ओके, आणि एक्सपोनेन्शियल सेम, num1 × num2. आपलं num1 एक्सपोनेन्शियल 2 num2, याचं आउटपुट हे आलेलं आहे. ओके, हे आपले अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत. नेक्स्ट ऑपरेटर आपण बघणार आहोत असाइनमेंट ऑपरेटर. ओके, असाइनमेंट ऑपरेटरमध्ये काय येतं, इक्वल इज टू, प्लस इज इक्वल्स टू, मायनस इज इक्वल्स टू, इंटू इक्वल्स टू आणि डिवाइड इक्वल्स टू. ओके, तर हे पण एक सेम राहतं, अर्थमॅटिक ऑपरेटर सारखं सेम राहतं. ओके ओके, आता मी इथं सेकंड टाईप. ओके, सेकंड असाइनमेंट ऑपरेटर. ओके, हे आपले असाइनमेंट ऑपरेटर आहेत. तर आपण असाइनमेंट ऑपरेटर काय वापरतो, व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. ओके, आपण लेट a इज इक्वल्स टू 3 अँड b इज इक्वल्स टू 5. ओके ओके, 9. लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, तर आता c इज इक्वल्स टू a + 9. ओके, प्रिंट c. ओके, आन्सर काय येईल, 12. ओके, आपण असं लिहितो. ओके, बट आपण असाइनमेंट ऑपरेटरमध्ये कसं लिहितो, a + इक्वल्स टू b. आणि आपण इथं प्रिंट काय करणार आहोत, आता प्रिंट काय करायचं आपल्याला, a काय व्हॅल्यू आली, a ची 12. ओके, याचं मिनिंग आणि याचं मिनिंग सेम होतो. ओके, बस आपण एक अनदर व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याच्यामध्ये सॉरी इथे मी 9 घेतलं होतं ना. ओके, b घेतो, चला, तरी सेम आन्सर असेल. ओके, तर कदा व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याच्यामध्ये a आणि b ची व्हॅल्यू स्टोअर करतो आपण आणि त्याचं आउटपुट 12 येतं. ओके, 12 आलं. ओके, सेम आपण तेच इथं केलं. ओके, सेम फॉर ओके, सेम तेच येणार, कशासाठी, मायनससाठी, इंटूसाठी, डिव्हिजनसाठी. ओके, अजून काय ते, मॉड्युलससाठी. ओके, सेम हीच येईल. हाच फॉर्मॅट सगळीकडे येईल आउटपुट फेच करण्यासाठी. ओके, आले आउटपुट, पहिल्या याचं 12 आले, सेकंड याचं मायनस केलं आपण 3 आले, ह्याचं 9 × 3 आले 27, याचं आले 3.0 आणि मॉड्युलसचं पण 3.0 आले. ओके, तर याला आपण असाइनमेंट ऑपरेटर असं म्हणतो.
तर नेक्स्ट ऑपरेटर आहे कंपॅरिझन किंवा रिलेशनल ऑपरेटर. ओके, तर कंप्रेशन किंवा रिलेशनल ऑपरेटरमध्ये काय काय, इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू. ओके, तर ओके, तर कंपॅरिझन ऑपरेटर इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू. ओके, हे काय आहेत? कंपॅरिझन किंवा कंप्रेशन ऑपरेटर किंवा रिलेशनल ऑपरेटर. ओके, ए इज इक्वल्स टू, लेट्स गेट 10 and b is equals to 10. ओके, 10. ओके, तर प्रिंट केलं मी a इक्वल्स टू b. ओके, आन्सर काय येणार आहे? आन्सर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. ट्रू किंवा फॉल्स हा कोणता डेटा टाईप आहे? बुलियन डेटा टाईप. ओके, ट्रू आले कारण 10 इक्वल्स टू 10 म्हणजे ए इक्वल्स टू बी म्हणजे काय की दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का. ओके, याला आपण इक्वल्स टू म्हणतो. सेकंड आपण प्रिंट करणार आहोत. ओके, आता त्यात परत एक मी आता समजा हे स्ट्रिंगसाठी, ओके, मी हे कमेंट करतो, मी हा कोड कमेंट करतो. मी काय करतो, एक स्ट्रिंग 1 नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. त्यात मी काय देतो, अनिकेत देतो, आणि स्ट्रिंग 2 नावाचं देतो, त्यात मी अनिकेत देतो. ओके, तर मला एक सांगा याचा आउटपुट काय येणार आहे. ओके, याचा आउटपुट ट्रू येणार की फॉल्स येणार. ओके, नाव तर दोन्ही सेमच आहेत, आपल्याला कम्पेअर करायचं आहे. याचा आउटपुट फॉल्स येणार का? बिकॉज केस सेन्सिटिव्ह. ओके, आणि इफ इन केस मी इथे कॅपिटल एच घेतलं तर याचा आउटपुट ट्रू येणार. ओके, हे पण लक्षात ठेवा, युजफुल राहणार आहे आपल्यासाठी. हे पण आपण जितका पण गोष्टी हे बेसिक्स क्लिअर केलं सध्या, आपल्याला इन फ्युचर ह्याच गोष्टी खूप कामाला येणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप कामाला येणार आहेत आपल्याला प्रोजेक्ट जेव्हा आपण बिल्ड करू तेव्हा. सो सगळ्या काही गोष्टी इथेच क्लिअर करा. ओके, आता मी प्रिंट स्टेटमेंट घेतो, ए नॉट इक्वल्स टू बी, काय येईल? ट्रू येईल, कारण की ए बी ला, ओके, तर इथे काय घेतलं मी, ए नॉट इक्वल्स टू बी, इथे काय येईल? इथे फॉल्स येईल, ए इज नॉट इक्वल्स टू बी. ओके, समजा मी इथे नंबर चेंज केला 12 आणि त्याच्यानंतर प्रिंट केलं तर ट्रू येईल, कारण की ए नॉट इक्वल्स टू बी आहे, कारण की बी इज ग्रेटर आहे. ओके, त्याचनंतर इथे मी ग्रेटर दॅन देतो, ते ए इज ग्रेटर दॅन बी आहे का? नाहीये, तर फॉल्स येईल. ओके, मी इथेच चेंज करतो. तुम्ही हा कोड रन करून पहा परत, कारण की प्रॅक्टिस करा या कोडची. मी एकाच व्हॅल्यूमध्ये चेंज करतो, तुम्ही डिफरंट व्हॅल्यू चेक करून बघा, डिफरंट स्ट्रिंग टाका. मी एकच वर्ड टाकलाय, तुम्ही मोठा एक ॲटलिस्ट 4-5 वर्ड्सचा तरी एक सेंटेन्स घ्या, त्याच्यामध्ये चेक करा की सगळं काही बरोबर येते का. ओके, कारण की छोट्या कोडची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मी काय घेतलं होतं, ग्रेटर दॅन घेतलं होतं, तुम्ही आता लेस दॅन. ओके, लेस दॅन मध्ये ट्रू, कारण की ए लेस दॅन बी आहे, कारण की बी इज ग्रेटर आहे. ओके, त्याच्यानंतर काय, ग्रेटर दॅन इक्वल्स टू. ओके, ए इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू बी आहे का? तर नाहीये. ओके, तर त्याचा आन्सर आपल्याला बुलियन व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. ओके, लेस दॅन इक्वल्स टू आहे का? तर आहे, तर ह्याचा आन्सर आपल्याला काय येणार आहे? ट्रू येणार आहे. ओके, यालाच आपण कंपॅरिझन ऑपरेटर असं म्हणतो. तर नेक्स्ट ऑपरेटर आहे आपलं लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर्समध्ये काय येतं, अँड, ऑर, नॉट. अँड म्हणजे काय, बोथ कंडिशन मस्ट बी ट्रू, दोन्ही कंडिशन जर ट्रू असेल तर आपला आन्सर ट्रू येईल. ओके, इफ एनी वन ऑफ द इज फॉल्स
तर आपला आन्सर इज फॉल्स येईल, आन्सर फॉल्स असेल किंवा रिझल्ट फॉल्स असेल. ओके, ऑर मध्ये काय येईल, एनी कंडिशन ट्रू, कोणतीही ट्रू असेल तर आपला आन्सर ट्रू येईल. इफ बोथ कंडिशन आर फॉल्स द आन्सर विल बी फॉल्स. आणि नॉट मध्ये काय असतं, ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. ओके, आपण आता हे कोड मध्ये बघणार आहोत. ओके, तुम्ही काय करतो, एक्स इज इक्वल्स टू ट्रू घेतो आणि वाय इज इक्वल्स टू फॉल्स घेतो. ओके, पहिला आपण काय बघणार आहेत, प्रिंट अँड एक्स अँड वाय. ओके, आपला आन्सर येईल फॉल्स. ओके, बिकॉज एक फॉल्स आहे आपला आणि ते जर का ट्रू असलं असतं तर आपला आन्सर ट्रू येईल, कारण की बोथ आर ट्रू. बोथ ट्रू असेल तर आन्सर आपलं ट्रू येईल. ओके, हे झालं अँड ऑपरेटर. नेक्स्ट ऑपरेटर इज ऑर ऑपरेटर. ओके, एक्स इज इक्वल्स टू ट्रू and y is equals to false. Okay, print or okay true, because एक तरी ट्रू पाहिजे. ओके, if both are true the answer will be true. Okay, the both are false the answer will be false. एक तर बोथ ट्रू पाहिजे किंवा बोथ फॉल्स पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नॉट ऑपरेटर. नॉट ऑपरेटर कायसाठी वापरतात, रिव्हर्स. ओके, इथं आपण डिक्लेअर केलं एक्स इज इक्वल्स टू 2 आणि प्रिंट काय केलं आपण, नॉट प्रिंट नॉट एक्स, ट्रू घेतलेलं आपण फॉल्स दिलं. ओके, समजलं तुम्हाला. लॉजिकल ऑपरेटर मध्ये काय येतं, अँड ऑर नॉट. ओके, कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये काय येतं, इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू, ग्रेटर दॅन लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू. ओके, असाइनमेंट ऑपरेटर्स मध्ये काय येतं, इक्वल्स टू प्लस इक्वल्स टू मायनस इक्वल्स टू इंटू इक्वल्स टू डिवाइड इक्वल्स टू मॉड्युलस इक्वल्स टू एक्सपोनेन्शियल इक्वल्स टू अँड फ्लोर इक्वल्स टू. ओके, त्याच्यानंतर अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये काय बघितलं आपण, प्लस ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, एक्सपोनेन्शियल आणि फ्लोर. ओके, समजलंय तुम्हाला. ऑपरेटर्सची खूप प्रॅक्टिस करा. हे मी इथे जे मी लॉजिकल ऑपरेटर शिकवले ते बुलियन व्हॅल्यू घेतल्यात. ओके, इथे तुम्ही काय करा, नंबर टाका, वेगवेगळे नंबर टाका, दोन्ही व्हेरिएबल मध्ये वेगवेगळे नंबर घ्या आणि त्याला अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर किंवा नॉट ऑपरेटर लावून. नॉट ऑपरेटर तर इझी आहे. ओके, नॉट ऑपरेटर तर इझी आहे, बट ऑर आणि अँडची प्रॅक्टिस करा. आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा कंडिशनल स्टेटमेंट शिकू त्यामध्ये आपल्याला ही खूप कामाला येणार आहे. अँड ऑपरेटर असो किंवा कंपॅरिझन ऑपरेटर मस्ट आहे. कंपॅरिझन ऑपरेटर किंवा रिलेशनल ऑपरेटरची खूप प्रॅक्टिस करा. आपल्याला जेव्हा आपण इफ कंडिशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट शिकू, लूप शिकू, व्हाईल लूप शिकू, ओके, तर त्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त याचं राहणार आहे. ओके, त्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शनचं तर ओके हे पण इम्पॉर्टंटच आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणलं तर आपण कंपॅरिझन ऑपरेटर आणि अँड ऑपरेटर आहे, अँड किंवा ऑर ऑपरेटर आहे. ओके, तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही डाऊट असतील मला कमेंट्समध्ये विचारा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना ऑपरेटर्स खूप अवघड जातात त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.